युट्यूब चॅनल सोनेली लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज भोगी आहे, तर भोगीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। मी सकाळीच भोगीची भाजी भाकर मस्त बनवलेली आहे आणि मस्त छान आजचा ड्रेस वेअर केलेला आहे हा। तर मस्त छान खूप असं घेर आहे या ड्रेसचा, तर बघू शकता खूप असं लॉंग आहे आणि घेर पण आहे खूप छान। तर अशा पद्धतीने हा ड्रेस मस्त वेअर केलेला आहे मी आज आणि मिस मॅच त्याच्यावर ही ओढणी घेतलेली आहे। तर असं हा ड्रेस मी असा वेअर केलेला आहे, खूप भारी आहे मस्त। चेंज करते कारण की मला करायचे आहे कामं, खूप सारी कामं बाकी आहे कारण की उद्या मला ड्युटी आहे। त्याच्यामुळे मी आता घर ऑलरेडी म्हणजे व्यवस्थित सर्व क्लीन करणारे, कपडे लादी हे सर्व मला आवरायचं आहे आणि चला मी आवरणार आहे ते तुमच्यासोबत शेअर पण करेल। तर चला मग बोलते चेंज करून। माझं जेवण झालं मला किचन आवरायचं आहे। त्याच्यानंतर काय झालं, इतकी थंडी वाजते ना आणि मला ना अचानक आता जेवण जस्ट केलं दिसून आणि मी जेवण केलं, चिवडा पण खाल्ला। चिवडा मी आत्ता खाल्ला पण एवढा यम्मी झाला ना मस्त, खूप छान। तर आता मी ना मला ना चहा पिऊ वाटला, तर जेवणानंतर मी माझ्यासाठी मस्त चहा आणि आज इच्छा झाली माझी चिकटेलची तर काय झालं, थंडीचं दिवस आहे ना आणि गारवा राहिला ना तर चहा प्यायची खूप भारी म्हणजे वाटतं, चहा पिऊ वाटतं गरमागरम। आणि मला ना आज भूक पण लागली नव्हती, टिफिन पण नव्हता नेलेला, तर आणि खाल्लं मग मी जेवण केलं। त्याच्यानंतर मग म्हटलं चला चहा पिऊ आणि चहा पिल्यावर एकदम फ्रेश वाटेल आणि मग मला खूप साऱ्या क्लिनिंग करायच्या आहे आणि मी माझं घर स्वच्छ आणि क्लीन करण्यासाठी माझ्या सवयी मी तुम्हाला सांगते। मी रोजच्या रुटीनमध्ये मी काय काय क्लीन करते जेणेकरून माझं घर एकदम स्वच्छ आणि टापटीप सुंदर दिसेल। कधीही कोणी घरात आल्यानंतर त्यांना खूप प्रसन्न वाटेल असं मी माझं घर ठेवते। त्याआधी मस्त चला मी चहा घेऊन घेते आणि इथं पाहू शकता मस्त चहा उकळते, झागवाली चहा अशी मस्त वाटते मला ना। मी एक दिवशी कुल्हड चहा पण करणार आहे लवकरच आणि ती तुमच्यासोबत शेअर पण करेल मी कशा प्रकारे कुल्हड चहा करते घरच्या घरी। तर इथे मस्त छान मी आता चहा मस्त घेते आणि चहा झाल्यावर मस्त फ्रेश मस्त मूड होईल आणि मस्त मग घरातली माझी कामं आवरून घेईन जेणेकरून मग मला ना सर्व पटापट कामं आवरले जातील। चला मग दाखवते तुम्हाला मी कोणकोणती कामं आज आवरणार आहे। चला चहा पिते आणि नंतर तुमच्याशी बोलते। तर आता मी आधी चहा घेऊन घेते मस्त आणि माझा चहा झाला ना मग मी आवरायला सुरू करते। उद्याचं सर्व आवरायचं आहे तर तेच आवरणार मी आणि सर्व क्लीन करायचं आहे मला, लादी बाथरूम सर्व गोष्टी क्लीन करायच्या आहे मला।
तर मस्त सर्व आवडून घेते. कसं मग मुलं घरात राहतील ना, त्यांना पण टेन्शन आहे मग. अशी मला चहा मलाईवाली खूप आवडते. मी जास्त नाही घेत, मी ब्लॅक टी घेते, पण मला कधी कधी आवडते ना, मग मी करते, आवर्जून करते, कारण की मला खूप जास्त आवडते. आता मी मस्त एन्जॉय करते, नंतर बोलते. आता मी बेडरूमपासून सुरू करते. तर बेडरूममध्ये आधी सुरू करते क्लीन करायला. तर तुम्हाला सांगते, घरामध्ये ना आपण बाकी तर कामं आवरतोच, बेडशीट चेंज करणं किंवा पडदे ह्या गोष्टी आवडतो, पण आवरून घेतो. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली नसेल तर खिडक्यांमध्ये धूळ पडते किंवा छोटे मोठे शोपीस असतात त्यांच्यावर धूळ असते, ती आपण वेळच्या वेळी क्लीन करत नाही आणि मग ती एकदमच आपल्याला दिसते. मग अशा वेळेस ना ह्याच गोष्टी समोर येतात. म्हणून मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या जेव्हा आपलं घर क्लीन करतो तेव्हा. तर इथे मी ना सर्व आद्विकच्या खेळण्या, आद्विकच्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व व्यवस्थित इथे लावून ठेवते. आणि मुलं घरात राहिली म्हणजे मुलांचं भरपूर पसारा असतो, त्यांच्या खेळण्या असतात, त्यांचे बॅग्स, दप्तर, भरपूर असं सामान असतो, त्यांचे पिलोज वेगळे असतात, त्यांचं प्रत्येक गोष्ट खूप जास्तीच्या वेगवेगळ्या असतात. तर मग मी म्हटलं चला आता हेच आवरून घेते पटकन, आधी बेडरूमपासून सुरू करते आवरायला. तर इथं त्यांची गुल्लक आहे दोघांचे, त्याच्या रिमोटच्या गाड्या, कार्स खूप सारे आहेत आणि पियानो पण आहे. तर तो लगेच म्हणतो मम्मा मी पियानो वाजवेल. तर म्हटलं ठीक आहे, इथं बसून वाजवत बस. तर त्याचं चाललं आहे आता इथे त्याचं काही ना काही उद्योग करतो, इथं बसून बरं पडतं. मुलं त्याचे खेळतात, मग खेळण्या जरी राहिल्या तर थोड्याफार ॲक्टिव्हिटीच्या. तर इथं व्यवस्थित सर्व गाड्या मी त्याच्या ऑर्गनाईज करून देते. आणि त्याला गाड्यांचं खूप जास्त वेड आहे, त्याला खूप जास्त आवडतात गाड्या. 4 व्हीलर जास्त आवडतात, कार्स खूप घेतो तो वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याला खूप वेड आहे कारचं. रिमोटची कार पण आहे, हेलिकॉप्टर पण आहे, खूप साऱ्या गाड्या पण आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. तर इथं चला म्हटलं मीच ठेवून घेते त्याला काही व्यवस्थित रस्ता येत नाही, म्हटलं चला मग त्याला पियानो दिलं वाजवायला, म्हटलं वाजवत बसेल मी आवरेपर्यंत. तर मी पटकन आता इथं त्यांचे बुक्स वगैरे खूप रीड करतात, कधी कधी ना त्याचे पण आद्विकचे पण आहे स्टोरी बुक. तो पण रात्रीच्या जेव्हा झोपतो ना त्याला खूप सवय आहे स्टोरी बुक रीड करायला लावतो. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं ना, आद्विक आता ॲडिशनसुद्धा शिकला. ॲडिशन इतके भारी सोडवतं ना, एकही ॲडिशन चुकवत नाही. अगदी मी एकच त्याला गणित शिकवलेलं होतं, एक अंकी ॲडिशन, तर तो अगदी एकदाच त्याला शिकवल्यानंतर तो करायला लागलेला आहे. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ते नक्की दाखवेनच ना. रात्रीच्या वेळेस मी रोज त्याची रिव्हिजन घेत असते. आणि इथे एक त्याची स्पेशल बुक असते ना, जी मी त्याच्यासाठी ठेवलेली आहे. आम्ही झोपतो म्हणजे तिथं बेडवर बसतो का सर्व आवरून रात्री मी त्याचा अभ्यास घेत असते, ABCD लिहायला लावते, 1 2 3 ॲडिशन ह्या अशा काही ना काही गोष्टी त्याच्यासोबत मी घेते. आणि तो इतका छान प्रकारे ॲडिशन करायला लागला ना, मला खूप जास्त आनंद झाला. म्हणजे त्याला एकदम जास्त मला शिकवावं लागलं नाही, म्हणून मी जास्त खुश झाले. तर तुम्हाला दाखवेलच ते लवकर नक्की. आणि इथं पाहू शकता मी खिडकीमध्ये पूर्ण क्लीन करून घेते, धूळ वगैरे ती झटकून घेते, जेणेकरून आहे ना ही धूळ वगैरे जास्तीची होणार नाही. मग आपल्याला असं धूळ होते घरामध्ये आणि मग आपण विसरून जातो ह्या गोष्टी. म्हणजे आपण ना जे मेन कामं तर करतोच, पण ही अशी सुद्धा कामं केली पाहिजे मध्ये म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळेस ही कामं झालीच पाहिजे. जेव्हा क्लिनिंगची धूळ वगैरे झटकणं, नाही तर ती खूप जास्त होऊन जाते. आणि तुम्हाला माहिती मला प्लांट खूप जास्त आवडतात, खूप जास्त म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. तर मी प्लांटची पण काळजी तेवढीच घेते जेवढी घराची माझी, आणि प्लांटची पण तेवढीच काळजी घेते. अगदी न विसरता त्यांना पाणी घालणं, त्यांच्याकडे लक्ष देणं. आणि मी ना मस्त माझ्या बाल्कनीमध्ये ना कांदेसुद्धा लावलेले आहे, ते तुम्हाला लवकरच दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मला लक्षात नाही आता तुम्हाला कधीचं दाखवायचं मी लावलेले, पण मी लवकरच दाखवेन, बघेल नेक्स्ट व्हिडिओमध्येच. तर माझं बेडरूम तर क्लीन झालं, त्याच्यानंतर मी लगेच हॉल क्लीन करायला घेतलं. तर ते आधी सर्व व्यवस्थित ठेवून देते. जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या ना तर पसारा होत नाही. आणि आपण काय करतो, आज ठेवू उद्या ठेवू हे न करता तुम्ही जिथल्या तिथं वस्तू जर ठेवली ना, तुमचा पसारा अजिबात होणार नाही. आणि ना अशा काही गोष्टी असतात ना, त्या खूप पसारा दिसतो. म्हणजे की ब्लँकेट्स किंवा वस्तू नाही का, छोट्या वस्तू आपल्या स्वतःच्या वस्तू जर इकडे तिकडे पडू दिला ना तर त्या खूप विचित्र दिसतात घरामध्ये.
त्याच तुम्ही व्यवस्थित ठेवल्या ना तर खूप ऑर्गनाइज घर दिसेल. आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे ठेवण्याची सवय लावली ना स्वतःला, तर अगदी घर नीट आणि टापटीप दिसतं. आता लहान मुलं असली तर ठीक आहे, ते मुलं ठेवत नाही, पण त्यांना हळूहळू सवय लावण्यासाठी आपण त्यांना पण कामं ही सांगत जायची की तुम्ही तुमच्या ह्या गोष्टी इथं ठेवा, तिथं ठेवा, म्हणजे जेणेकरून त्यांना पण मोठ्यापणी सवय लावता. तर मी तसंच आद्विक दिशूला सांगत असते, त्यांच्या वस्तू जिथल्या तिथं ठेवायला शिकवते. जेवढं ठेवलं तेवढं ठेवलं, पण शिकतात मुलं, म्हणून मग मी पण सांगत असते. तर असंच मी पण करते. आणि सर्व वस्तूंची एक जागा ठरलेली असते, त्याच्यामुळे ना म्हणून घरात व्यवस्थित जर ठेवायचं असेल ना तर ते आपण जिथल्या तिथं ठेवून आपण आपलं घर मस्त छान स्वच्छ आणि सुंदर ठेवू शकतो, जेणेकरून आपलं मन प्रसन्न वाटेल आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी जास्त राहते अशा वेळेस. आणि तुम्हाला सांगते अजून एक, संध्याकाळी जर तुम्ही असं घराला टापटीप ठेवलं ना, मस्त सुंदर ठेवलं ना, आणि घरामध्ये धूप अगरबत्ती जर लावली ना संध्याकाळी किंवा सकाळी, इतकं भारी वाटतं ना. मला तर खूप जास्त अगरबत्ती लावलेली आवडते घरातून, असं सुगंध दरवळतो, ते धूर इतकं भारी वाटतं ना, मला खूप जास्त आवडतं. आणि मी लावतेच हे संध्याकाळच्या वेळेस, सकाळच्या वेळेस, इतकं छान वाटतं ना. पण काय होतं, कधी कधी नाही शूट करता येत त्या गोष्टी, तर मी माझं ते पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करेलच लवकर. तरी सर्व तुम्ही पाहिलंच, हॉलची पण विंडो आता ही क्लीन करून घेते, जशी बेडरूमची केली तशी. तर ही पण व्यवस्थित क्लीन करून घेत आहे मी, आणि पटकन बाकीचा पसारा आवरून घेणार. तर पटापट ह्या गोष्टी आवरल्या ना, म्हणजे कसं, मला 2 दिवस ड्युटी आहे 14-15ला. मग मला ना अजिबात जास्त शूट मी थोडंफार करेन. माझी फर्स्ट इलेक्शन ड्युटी आहे, मी BLO आहे, तरी मला ह्यावेळेस ड्युटी आलेली आहे. तर फर्स्ट माझं एक्सपिरियन्स राहील आणि अनुभव, तर थोडंफार शूट करता येईल तर मी करेल नक्की तुमच्यासाठी. आणि फर्स्ट मला पण आठवणीत राहतील त्या गोष्टी मी जे केलेल्या, आणि असं आहे. तर म्हणून मग थोडीशी एक्सायटेड पण आहे आणि थोडी भीती पण आहे, कारण की ज्या गोष्टी म्हणजे रिस्की असतात ना, खूप जबाबदारीच्या असतात ना, तेव्हा भीती थोडी वाटतेच, साहजिकच आहे ते कोणालाही. तर बघू आता काय होतं ते. तर इथे मी सर्व आता घरातलं माझं घरातलं आवरून झालेलं आहे, तर मी पूर्ण घरातलं झाडून घेते आता, आणि कचरा वगैरे सर्व काढून घेते. आणि नंतर मग कार्पेट तर सध्या तर मी फोल्ड करून ठेवलेला आहे, इथं पाहू शकता चेअरवरती. तो आता मी नंतरच डिरेक्टली टाकेल संध्याकाळी, कारण की आता जरा लादी पण पुसणार, थोडंसं मोकळं ठेवणार, आणि म्हणून कार्पेट हे काढून ठेवलेलं आहे. आणि रोज मला इथं मुलांना कार्पेट लागतं. आता संध्याकाळी आद्विक खेळत असतो काही ना काही, म्हणून त्याला बरं आहे तेवढं तरी, म्हणून जेव्हापासून कार्पेट टाकते ना, म्हणजे सर्दी होण्याचं प्रमाण तरी टळलं आहे आद्विकचं. नाही तर मग त्याला सारखंच कारण की तो खाली जास्त बसून बसून खेळत असतो. मग आता कार्पेट असल्यामुळे ना तो टेन्शन त्याच्यावरच खेळतो, किंवा बेडवर खेळतो, म्हणून टेन्शन नाही, म्हणजे तेव्हापासून जरा बरं पडते. तर इथं लगेचच मी मग माझं किचन क्लीन करायला घेतलं. तुम्ही पाहिलं, हॉल पण आवरून घेतला, बेडरूम पण आवरून घेतला. आता किचनचा नंबर. तर इथं किचनमध्ये ना सर्व जिथल्या तिथं वस्तू, बॉटल्स इतक्या साऱ्या, मुलांच्या घरातली बॉटल वेगळी, स्कूलच्या वेगळ्या, म्हणजे अशा बॉटल त्यांच्या असतात, असं इतकं सारं असं मग जिथल्या तिथं त्या ठेवून घेते. आधी तर मी किचन ओटा क्लीन करायला घेते, गॅस क्लीन करते. सकाळी ना थोडं तेलकट वगैरे भाजी वगैरे भाकर केलेला, थोडंसं गॅस खराब झाला मग, आणि त्याच्यामुळे मग म्हटलं चला आधी गॅस क्लीन करू व्यवस्थित. तर पटापट हे करून घेते मी. आणि गॅस एकदम छान क्लीन राहिला ना तर मग भारी दिसतं. नाही तर त्याच्यावर तेलकटपणा येत गेला ना तर तो जास्तीचा तेलकटपणा होतो. म्हणून मग आपण काय करायचं, वेळेच्या वेळी हे क्लीन करून घ्या. आणि मस्त मी क्लीन करून घेतलेला आहे इथं गॅससुद्धा. आणि काल काय झालं, इथं खिडकीच्या वरती ना मुंग्या झालेल्या होत्या, म्हणून मी खडू फिरून दिलेला होता मुंग्यांचा, तर त्यासुद्धा गेल्या. तिथलासुद्धा मी क्लीन करून घेतलं, तुम्ही पाहिलं सुरुवातीला. तर जेव्हा जेव्हा मुंग्या होतात ना त्यावेळेस लेच खडू फिरून घेत जा, नाही तर मग परत बाकीच्या ठिकाणी मुंग्या व्हायला लागतात. कारण की आपल्या डब्यांमध्ये काही ना काही साखर, शेंगदाणे किंवा गोडाचे पदार्थ थोडेफार मुलांसाठी खाऊ असतो ना, तो राहिला ना मग तिथं मुंग्या तयार होतात. म्हणून आपण लगेचच्या लगेचच क्लीन करून घेत जा आणि तिथं खडू फिरून घेत जा. तर असंच खिडकीमध्ये कसं काय झालं काय माहिती अचानक, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं आता. आणि इथं गॅस खाली सुद्धा जेवढं पडलेलं असतं ना, गॅस खाली, गॅसच्या मागे, हे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे तुम्ही सर्व क्लीन अशा पद्धतीने करत जा, जेणेकरून झुरळ होत नाही आपल्या घरामध्ये.
तर इथं माझं हे किचन क्लीन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी माझं किचन ओटात तरी क्लीन करत असते. आणि नंतर लास्टमध्ये आता हे भांडे राहिलेले आहे, भांडे लगेचच क्लीन करून घ्यायचे बेसिंगचे. आणि मग मी आधी तर भांडेच घासत असते, पण आता ह्यावेळेस काय झालं, मी बेडरूमपासून सुरू केलं ना आवरायला. तर म्हटलं ठीक आहे, आता तर बाकी सर्व गोष्टी ऑलमोस्ट झालेल्या आहे. तर हे भांड्यांचा पसारा आहे ना, तेवढे भांड्यांचा पसारा तेवढा निघून गेला की माझं किचन ओटा अगदी क्लीन होऊन जाणार आहे. पटकन आता मी इथं पटापट भांडे घासून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर इथे माझे भांडे घासून झाले. मी लगेचच भांडे घासून झाल्यानंतर बेसिंग माझं हे घासून घेते, कारण की बेसिंग घासलं ना तर तेलकटपणा वगैरे जातो. आणि मग तसंच ठेवलं ना तर ते बेसिंग खूप जास्त तेलकट होऊन जातं. म्हणून मग वेळेच्या वेळी रोज जे दोन्ही टाईम आपण भांडे घासतो ना तेव्हाच्या तेव्हा क्लीन करत जा. आणि हे कामं करता करता मला खूप तहान लागली आणि त्याच्यानंतर मग मी लगेच लादी पुसायला घेतली. म्हटलं चला आता लादी पुसून घेऊया. फायनल माझं थोडेफार कामं राहिलेली आहे आणि सर्व कामं झाल्यानंतर लगेच लादी पुसून घ्यायची, कारण की धूळ वगैरे जेव्हा आपण झटकतो क्लीन करतो ना तर धूळ पडते. आणि म्हणून मग आपण काय करायचं, लादी ही पुसून घ्यायची लगेच. आणि नंतर मग मी कार्पेट वगैरे सर्व टाकणार आहे. आता झाले माझे ऑलमोस्ट कामं. बाथरूम राहिले आणि नंतर झाडांना पाणी टाकायचं तेवढं करून घेईन. आणि मिरर वगैरे क्लीन करायचं थोडंफार राहिलेले आहे, तेवढे कामं राहिले. ऑलमोस्ट माझी निम्म्याहून जास्तची कामं होऊन गेलेली आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या घरामधल्या माझ्या सवयी रोजच्या ह्या असतात, जेणेकरून माझं घर अगदी सुंदर आणि टापटीप दिसतं, प्रसन्न वाटतं घरामध्ये, पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये. आणि तुम्हाला पण असं छान प्रसन्न वाटावं असं वाटत असेल ना, घरामध्ये छान मन रमावं वाटत असेल ना, तर खरंच नक्की तुम्ही अशा मस्त घरामध्ये ना ह्या क्लिनिंग करत जा वेळेच्या वेळी, रोजच्या रोज. तर तुम्ही पाहाल घरामध्ये खूप भारी वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. तर माझं बाथरूम पण क्लीन झालं. बाथरूम क्लीन झालं ते काही शूट केलं नाही, पण मग मिरर राहिलेला, तर मिरर हा क्लीन करून घेते. आणि माझे सर्व कामं झालेली आहे. आणि मी तुम्हाला मग सर्व माझं फायनल माझ्या घराचं लूक दाखवते. आणि मस्त छान माझं घर कसं मी स्वच्छ ठेवते, कोणकोणत्या माझ्या ह्या सवयी आहेत ना त्या तुमच्यासोबत आज शेअर करायच्या त्या होत्या, नेहमीच्या रुटीनमधल्या सवयी. आणि इतक्या भारी मस्त छान क्लिनिंग झाल्या ना सर्व रूमच्या, तर भारी वाटत होतं
फ्रेश वाटत होतं. आणि हा मिरर पण मस्त छान असा माझा क्लीन झालेला आहे. आणि असं बाथरूममध्ये जर आपण क्लिनिंग पण ठेवली नाही, स्टाईल वगैरे अजिबात खराब होत नाही, चिकट होत नाही, अगदी नव्यासारखं असं वाटतं की आपण आताच आपल्या घरामध्ये, नवीन घरामध्ये राहायला आलो असं वाटतं. आणि मस्त छान वाटतं असं. तर इथं सर्व माझं घरातली कामं उरकलीच. मी तुम्हाला पूर्ण माझ्या घराचा लुक दाखवते, कशा कशा प्रकारे कामं केली ती दाखवते. तर अशा प्रकारे मी माझं घर स्वच्छ ठेवण्यासाठी ह्या गोष्टी करते आणि व्यवस्थित टापटीप माझं घर ठेवते. चला मी आता पूर्ण तुम्हाला घर दाखवते आणि मी कसं घर ठेवते ते दाखवून देते. त्यानंतर इथे तुम्हाला बेसिंग दाखवते. बेसिंग क्लीन करून घेतलं, त्याच्यानंतर भांडे थोड्या वेळाने सुकले का नंतर लावून देईल. सर्व मस्त गॅस क्लीन केलेला आहे. तुम्ही पाहिला चकाचक असा गॅस झालेला आहे. पूर्ण किचन मस्त सावरून दिलेलं आहे. सर्व वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहे. त्याच्यानंतर बाथरूम पण क्लिनिंग केलेली आहे मस्त छान. आणि मस्त छान असं बाथरूम क्लिनिंग केलेलं आहे. तर आता पण हे बाथरूम पण लावून घेऊ. त्याच्यानंतर इकडे ड्राय बाल्कनी पण क्लीन केली. त्याच्यानंतर इथे झाडांना पण पाणी टाकून दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त झाडांना. आणि किती मोठं झालं आहे गुलाबाचं झाड, पाहू शकता इतकं मोठे झाले. तर तुम्ही पाहू शकता माझा हॉलसुद्धा क्लीन झालेला आहे. फक्त कार्पेट राहिलेला आहे टाकायचा, तो नंतर टाकेल. जरा थोडा वेळ तसंच राहू दिला आता मोकळं. आणि इथं मस्त छान सर्व व्यवस्थित असं क्लीन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता घरामध्ये सर्व वस्तू जिथल्या तिथं क्लीन करून पुसून वगैरे स्वच्छ करत असते. आणि असं मस्त छान माझं हे बेडरूम, किचन आणि हॉल असं आवरून घेतलेला आहे. ड्राय बाल्कनीसुद्धा अशी आवरून घेते मी. आणि इथं किती चकाचक असं दिसतंय घरामध्ये, पाहू शकता. बेडरूम पण छान मस्त क्लीन करून घेतलेला आहे, तुम्ही पाहाल. आणि त्या आद्विकचं सर्व खेळण्या, त्याला गाड्यांचं खूप वेळ आहे जास्त. आणि मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या गाड्या सर्व तो इथं ठेवतो. इथं पियानो, तिचा टेडी आवडीचा. आणि इथं असं आवरून दिलेलं आहे. आणि हे तर खूप छान आहे मऊ. हे गादीचं आहे, म्हणजे कापसाचं आहे दुलई. त्याच्यावरच आता थंडीमुळे टाकतो आम्ही. तसं मस्त छान आमचं असं बेडरूम क्लीन झालेलं आहे. तर मी असं माझ्या घराची अशी स्वच्छता ठेवते, असं घर प्रसन्न टापटीप ठेवते. आणि माझा हा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.